एक महत्त्वाची बातमी आहे। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर येते। आरोपी प्रशांत कोरटकर मुंबईमध्ये दाखल झालाय। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। प्रशांत कोरटकर आज कोर्टामध्ये हजर राहण्यासाठी त्याला नोटीस बजावण्यात आलेली होती आणि कोरटकर आता मुंबईत दाखल झाल्याचं कळतंय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे। गजानन, नक्कीच इंद्रजित सावंत धमकी प्रकरणामध्ये आज उच्च न्यायालयात सुनावणी आहे आणि प्रशांत कोरटकर त्या सुनावणीसाठी मुंबईत दाखल झालेला आहे। वकिलाच्या सल्ल्यानुसार पुढील भूमिका घेणार आहे। सगळे निर्णय प्रशांत कोरटकरचे आजच्या कोर्टाच्या निर्णयावर असेल, त्यामुळे कोर्टाच्या निर्णयाकडे त्याचं लक्ष लागलेलं आहे। सुरुवातीला प्रशांत कोरटकरचे जे वकील आहे ते कोर्टात प्रशांत कोरटकरची बाजू त्या ठिकाणी मांडणार आहे, परंतु प्रशांत कोरटकर कोर्ट परिसरामध्ये किंवा त्या टप्प्यामध्ये असणार आहे। मुंबईत कालच दाखल झालेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर न्यायालयानं विचारणा केली किंवा आदेश दिला की कोर्टात हजर राहायचं आहे तर वकिलामार्फत तो संदेश प्रशांत कोरटकरपर्यंत पाठवला जाईल आणि त्यानंतर प्रशांत कोरटकर कोर्टात हजर राहील। सगळ्यात महत्त्वाचं आहे की कोल्हापूर जिल्हा न्यायालयानं जो अंतरिम दिलासा दिला होता त्याची आजची शेवटची तारीख आहे। दुसरीकडे महाराष्ट्र सरकारनं सुद्धा याचिका दाखल केलेली आहे की तो जामीन रद्द करावा, त्यामुळे आज हायकोर्टाच्या निर्णयावर प्रशांत कोरटकर सरेंडर होणार का हा सगळ्यात मोठा निर्णय अवलंबून असणार आहे आणि त्याबाबतचा तो निर्णय घेणार आहे। प्रशांत कोरटकर त्या सगळ्याच म्हणजे कोर्ट आणि पोलिसांना सहकार्य करण्याच्या भूमिकेतूनच मुंबईत दाखल झाल्याची खात्रीलायक माहिती जी आहे ती TV9 मराठीला मिळते आहे, कारण की आजचा शेवटचा दिवस आहे, अंतरिम जो दिलासा मिळालेला आहे। त्यामुळे जर जामीन रद्द झाला तर एक तर सरेंडर करण्याचा पर्याय आहे किंवा मग पोलीस प्रशांत कोरटकरचा शोध घेऊन त्याला अटक केलं जाईल, परंतु स्वतःहून प्रशांत कोरटकरच मुंबईत दाखल झालेला आहे आणि वकील आज काय सांगणार याकडे पुढची भूमिका जी आहे ती अवलंबून असणार आहे। मोठ्या वकिलामार्फत, वकिलाचं नाव आतापर्यंत त्यांनी सांगितलंय, पण वकिलामार्फत आपली बाजू हायकोर्टात मांडण्याची तयारी जी आहे ती प्रशांत कोरटकर यांनी केलेली आहे आणि वकिलाच्या सल्ल्यानुसारच प्रशांत कोरटकर आज सरेंडर होणार की दिलासा मिळाल्यानंतर सर्वांसमोर येऊन आपली भूमिका मांडणार याकडे लक्ष लागलेलं आहे। नक्कीच गजानन, या संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू। धन्यवाद या माहितीसाठी।